मावळच्या देहू रोडमध्ये भाजप कार्यकर्ते रमेश रेड्डी यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला। यात 9 राऊंड फायर केलेत। रमेश रेड्डी यांना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केलं होतं, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झालाय। त्यामुळे मोठा तणाव निर्माण झाला। रुग्णालयाबाहेर प्रचंड गर्दी जमली होती। जमावानं जुना पुणे मुंबई महामार्ग जाम करण्याचा प्रयत्न केला। रमेश रेड्डींवर कोणत्या कारणानं हल्ला झाला याचा तपास आता पोलीस करतायत। देहू रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत सवाना चौक या ठिकाणी फायरआर्म वापरून एकावर हल्ला झाल्याची माहिती मिळाली। त्यानंतर पोलीस घटनास्थळी आल्यावर त्या ठिकाणी रमेश रेड्डी राहणार देहू रोड यावर काही अज्ञात इसमांनी गोळीबार केलेला आहे आणि त्यास आश्रय हॉस्पिटल सवाना चौकात पाठवण्यात आलं होतं। हॉस्पिटलला आल्यावर त्यास मृत घोषित करण्यात आलेलं आहे। YCM येथे बॉडी पाठवलेली आहे। यामध्ये गुन्हा दाखल करण्याचं कामकाज सुरू आहे आणि जे मारेकरी आहे त्यांच्या शोधासाठी आमच्या टीम्स तैनात केलेल्या आहेत।